Good evening, everyone. गुड इव्हिनिंग एव्हरीवन. करायचं का सुरू? हो सर. हो सर. Yes, start करूयात. तर मग आता हा लॉग इन फॉर्म कसा डिझाईन केला काल आपण सगळ्यांना? हो. असं नाही ना कोणी काल नाही कळालं, जर नसेल कळालं मला तर म्हणजे इथे चॅट बॉक्स मध्ये टाकू शकतो, नाही सांगू शकतो असं डायरेक्ट. कळालंय सगळ्यांना? हो सर. तर मग आता आपण या लॉग इन फॉर्मच्या थोडं ब्रीफ मध्ये जाणार आहे. तर मग सगळ्यात पहिले आपण हे जे बटन असतं ना त्याच्या काय काय प्रॉपर्टीज असतात ते बघू. तर पहिली मेन प्रॉपर्टी असते आयडी. आयडी म्हणजे झालं बटनचं नाव. मग त्याच्यानंतर मग दुसरी राहती टेक्स्ट. टेक्स्ट प्रॉपर्टी म्हणजे मी सांगितलं होतं काल, लक्षात आहे सगळ्यांना? हो सर. मग त्याच्यानंतर कलर देण्यासाठी बॅकग्राऊंडचा बॅकग्राऊंड टिंट नावाची प्रॉपर्टी असते. त्याच्यानंतर लेआउट विड्थ आणि लेआउट हाईट नावाची प्रॉपर्टी सांगितली होती बघा मी. कोणाला येत असेल तर सांगा काय म्हणता, काय काम आहे त्या दोन्ही प्रॉपर्टीचं, या दोन्ही. कोणी पण सांगू शकतो. टेक्स्टची हाईट आणि तिची
जाडी. हा बरोबर. आणि मार्जिन म्हणजे मार्जिन टॉप नावाची पण म्हणजे आपल्याला मार्जिन म्हणजे आपल्याला त्या ज्या टेक्स्ट मध्ये जेवढं अंतर पाहिजे तेवढं बरोबर. आणि चारी ग्रॅव्हिटी म्हणजे चारी साईड, साईडने. चारी साईडने नाही, ग्रॅव्हिटी. मार्जिन टॉप म्हणजे वरतून नॉर्मल हा म्हणजे मार्जिन तेच ना, पाहिजे आपल्याला जसं वाटेल तसं. तसं. ग्रॅव्हिटी म्हणजे आपल्याला टेक्स्ट मध्ये किंवा एक साईडला असो, काय म्हणतात त्याला? सेंटर मध्ये नाही आज लेआउट. आणि हाईट लेफ्टला घेते. मग बटनच्या अजून प्रॉपर्टी असतात थोड्या. म्हणजे आता ऑन क्लिक नावाची एक प्रॉपर्टी असते. ऑन क्लिक प्रॉपर्टी म्हणजे काय, का ऑन क्लिक प्रॉपर्टी कधी काम येते आपल्या, का समजा तुम्ही बघितलेलं बटन दाबल्यावर आपल्याला म्हणजे काही पण दाखवता येतं, नाही तर काही डिस्प्ले करता येतं. बटन दाबल्यावर काही जे काम होणार आहे ना, ते आपण त्या ऑन क्लिक नावाची प्रॉपर्टी त्या फंक्शनचं नाव लिहितो, जे फंक्शन रन झालं पाहिजे जावा मधलं जेव्हा आपण बटनावर दाबू. ते बघा ऑन क्लिक प्रॉपर्टी असं ऑन क्लिक. आता इथं समजा मी फंक्शनचं नाव टाकलं लॉग इन नावाचं, लॉग इन नावाचं फंक्शनचं नाव टाकलं बघा मी. आता बघा इथं काय येतं, मेथड नॉट फाउंड येतं बघा, दिसलं का? हो हो. ही मेथड कशी बनवायची, इथं मोर ऑप्शन मध्ये जायचं आणि क्रिएट लॉग इन मेन ऍक्टिव्हिटी, दिसलं का? हो हो. हो हो दिसलं. आता त्याच्यावर आपलं आपोआप त्या लॉग इन नावाची मेथड तयार होऊन जाते तिथे. म्हणजे आपण जी नाव देऊ इकडं त्या नावाची. मग आता फक्त आपल्याला असं समजा फक्त दाखवायचंय का लॉग इन सक्सेसफुल. तर मग इथं अँड्रॉइड मध्ये ते तुम्हाला तिकडं जावा मध्ये सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन शिकवलं का? हो सर. तर मग जावा मध्ये काय, जावा मध्ये येतं ते नॉर्मल वाल वापरतं, पण अँड्रॉइड मध्ये आपल्याला ना दुसरं वापरावं लागतं नुसतं, म्हणजे काही दाखवायचं इथं. मग आपण काय वापरू शकतो, सध्या पुरता आपण टोस्ट नावाचा क्लास वापरू. तुम्हाला मी सांगतो ते कसं काम करते. बघा टोस्ट, दिसतंय ना टोस्ट? येस सर. हो सर. तर मग टोस्ट डॉट मेक टेक्स्ट दिसलं का? तर बघा आता इथं काय करायचं आपल्याला, का इथं वापरायचं आपण मेन ऍक्टिव्हिटी. आपण कोणत्या ऍक्टिव्हिटी मध्ये सध्या, मेन ऍक्टिव्हिटी मध्ये आहे ना. हो. तर मग इथं काय वापरायचं, मेन ऍक्टिव्हिटी, जे ऍक्टिव्हिटी तिचं नाव लिहायचं डॉट धिस. धिस कीवर्ड शिकलेले आहे तुम्ही? नाही अजून. सी प्लस प्लस मध्ये नव्हतं शिकवलं का तुम्हाला? समजलं नव्हतं. धिस कीवर्ड म्हणजे काय, का आपण ज्या क्लासमध्ये ना त्याला इनवोक करतोय असं समज. इनवोक म्हणजे कसं, आता समज का एकच व्हेरिएबल आहे आणि दोन व्हेरिएबल आहे ते एकाच नावाने, तर मग समजा एक व्हेरिएबल फंक्शन मधला आहे आणि एक त्या क्लासचा आहे. क्लासचा व्हेरिएबल म्हणजे आपण नाही की इथं वरती क्लासच्या इथं मध्ये मेंबर, डेटा मेंबर जो ठेवतो ना तो, तर मग आपण काय करतो, दिस कशासाठी, त्या क्लासचा स्वतःचा हिस्सा आहे ते दाखवायसाठी दिस वापरतो. मग इथं काय करायचं, त्या ऍक्टिव्हिटीचं नाव म्हणजे ऍक्टिव्हिटी म्हणजे तो एक क्लासच राहतो बघ, डॉट दिस. मग डॉट दिस केलं काय, मग काय करायचं, कॉमा जायचा. आता डबल कोट मध्ये तुम्हाला काय दाखवायचंय ते दाखवायचं. आता इथं आपण दाखवायचंय लॉग इन सक्सेसफुली. आणि तिसरा आर्ग्युमेंट काय पास करायचा, परत टोस्ट घ्यायचं आणि डॉट लेंथ लॉंग. लेंथ लॉंग म्हणजे किती वेळ दिसल तो मेसेज, आणि शेवटी टाकायचं शो. हे स्टेटमेंट कळलं काय लिहिलं मी? हो सर.
ज्याला नाही कळालं ते सांगा मला, म्हणजे लगेच मी सर explain करू. परत एकदा सांगा बरं. हे बघ, परत सांगा सर. सगळ्यात पहिले आपण काय केलं, जे बटन होतं ना, बघ तिथं आपण काय केलं, ऑन क्लिक नावाचं एक प्रॉपर्टी दिली. ऑन क्लिक म्हणजे काय, बटन दाबल्यावर काय झालं पाहिजे त्याचं फंक्शन आपण तिथलं यायचं. लॉग इन नावाचं फंक्शन असं टाकलं, पण लॉग इन नावाचं फंक्शन होतं पहिले तयार आपल्याकडे, नाही तर मग इथं वॉर्निंग येत होती ना, तर तिथं क्रिएट नावाचं ऑप्शन होतं, ते दाबलं मी. मग आपोआप आपण इकडे गेलो आणि इथं हे फंक्शन तयार झालं. मग त्याच्यानंतर काय केलं, टोस्ट नावाचा क्लास आहे. टोस्ट म्हणजे बघा, तुम्ही दाबल्यावर बघा असं बारीक पॉपअप येतो ना, असं गायब होऊन जातो मोबाईल वापरताना, बघा काय काय जागेवर झालेलं. वापरलेलं का तुम्ही कधी तसं? हॅलो, काय सर काय? आता परत समजा सांगा सर. तुम्ही मोबाईल वापरताय, तर मग असं पॉपअप येतो बघा. म्हणजे पॉपअप म्हणजे कसं, समजा आता माझ्याकडे दुसरं नोटिफिकेशन येते, नोटिफिकेशन थोडी असं. नोटिफिकेशन वरतून नाही, असं छोटस असं पॉपअप येतो, तुम्हाला हा, दाखवतो. ओके म्हण, ओके नाही तर कॅन्सल करायला लावतात ते, असंच ना. आता बघा, नाही तसं नाही, तुम्हाला दाखवतो मी आता. टोस्ट डॉट मी टोस्ट नावाचा क्लास आहे, ते दाखवायसाठी पहिले रन करून दाखवतो मी तुम्हाला काय येतं ते, म्हणजे तुम्हाला कळलं नक्की काय येतं. आणि ज्यांच्याकडे अँड्रॉइड स्टुडिओ इन्स्टॉल करायला लावलं होतं, सगळ्यांचं झालं बरोबर इन्स्टॉल? तुला सजेशन नव्हतं येत ना साईश, वाटतं? नाही सर, मला नव्हते येत. तुला नव्हतं येत का? स्क्रीन करतो प्रेझेंट मग. तर माझी लाईट नाही राहत या वेळेला. तुझी राईट कोणत्या वेळेला राहते तरी? सर ती 6 वाजले का मग 3 फेज लाईट गेलेली राहती. आता 9 वाजता लाईट येईल. आता सिंगल फेज आहे, ते व्होल्टेज कमी आहे ना, मग ते मध्येच बंद अरे होतो पीसी. लॅपटॉपला सिंगल फेरच लागते ना रे. नाही, लॅपटॉपने पीसी आहे सर. हा, पीसी पण सिंगल व्होल्टेज फेज वरच चालतो. थ्री थ्री फेजला मोटर चाल लागते. चालायला चालतो, पण व्होल्टेज कमी पडतं ना. म्हणजे काही वेगळा प्रॉब्लेम असेल मग व्होल्टेजचा तुमच्याकडे. युपीएस एवढ्या वेळ दम नाही धरीत मग. नाही नाही, तुमच्याकडे वेगळा प्रॉब्लेम असेल मग लाईटचा काहीतरी, कारण आपल्या घरातल्या साऱ्या आमचा गोष्टी प्रॉब्लेम सिंगल फेज वरच चालतात. नाही, आमचा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे. आमच्या डीपी वरून जी 3 फेज करंट आणि अर्थिंग यायला पाहिजे ना, ती तर येत नाही ती बरोबर. डीपी, हा अर्थिंग नाही डीपी वरून. आमच्या जमिनीतली अर्थिंग दिलेली, हा, डीपीची मग अर्थिंग त्याच्यामुळे पाहिजे मग त्याला. त्याच्यामुळे तो यूज करत असेल थोडी. मग त्याच्यामुळे थोडी लाईट डिम राहते, आणि 3 फेज आली का मगच वापरतो मी. चालेल, मग मी इथं दाखवतो तुम्हाला. हे बघा, टोस्ट म्हणजे कसं आहे बघा. आता IMEI नंबर आहे ना. सर ऐका ना, बोल ना. तुमच्या पीसी मध्ये दाखवा ना मला सजेशन आणायला काय करावं लागेल. अरे नाही, मग शक्यतो ते येऊन जातं आपोआप. का बरं नाही येते ते पण पाहायसाठी ते मी तुला प्रेझेंट करायला लावतो. बल्बचा सिम्बॉल येतो फक्त. असं करू मग, लाईट किती वाजता? 9 वाजता येते तुझ्याकडे, मग 9 वाजता फक्त तू 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 तुला करून देईल मग 9 वाजता. बरं, कॉन्टॅक्ट करील मी तुम्हाला 9 वाजता. आता हे बघा, हा हे लॉग इन बटन दाबलं ना, तर लॉग इन सक्सेसफुली कसं आलं बघा लिहून खाली, दिसलं का? हो सर. हो. तर हो याला सर. टोस्ट म्हणताय. तुम्ही मोबाईल वापरताना असं येत असेल बघा, दुसरं पण काही ऍप्स वापरताना लिहून खाली असं. हा, येतो येतो. तर मग त्याला ना टोस्ट मेसेज म्हणतात. मग ते दाखवायला काय करावं लागतं, फक्त टोस्ट नावाचा क्लास आहे त्याचा, जावाच क्लास असताना तसा. आणि मेकटेक्स्ट नावाचं फंक्शन आहे त्याचं. आणि मग त्या मेकटेक्स्ट फंक्शन मध्ये पहिलं आर्ग्युमेंट काय असतं, कंटेक्स्ट म्हणजे आपण जे ऍक्टिव्हिटी ते त्याचं नाव आणि डॉट दिस. दुसऱ्या 2 नंबरच्या याच्यात मग डबल कोट मध्ये आपल्याला काय डिस्प्ले करायचं आहे ना, ते टाकायचं. आणि 3 नंबरच्या याच्यात टोस्ट डॉट लेंथ लॉंग असं टाकायचं. लेंथ लॉंग नाही तर लेंथ शॉर्ट. लेंथ लॉंग आणि लेंथ शॉर्ट मध्ये असं बदल आहे फक्त, का किती सेकंद टोस्ट दिसेल. शॉर्ट मध्ये कमी सेकंद दिसतो आणि लॉंग मध्ये जास्त सेकंद दिसतो. आणि शेवटी डॉट शो लावायचं. शो म्हणजे तो दिसेल फक्त असं. जर तुम्ही एवढं लिहिलं, शो नाही लिहिलं ना, तर मग तो दिसणार नाही क्रिएट होऊन. तर मग कळलं की लॉग इन मेथड कशी बनली, कळलं सगळ्यांना?
हो सर. हो. हो. आता हीच लॉग इन मेथड बनवायचा अजून एक प्रकार आहे. आता आपण त्या प्रकारे बनवू. तर मग आपण बघा त्या बटनाला एक आयडी दिलेला होता बघा, लक्षात आहे का? हे बघा बटनाला आपण आयडी दिलेला आहे BTN लॉग इन नावाचा. आता ही प्रॉपर्टी काढून टाकू आपण. आता बटनासाठी लागणाऱ्या ज्या प्रॉपर्टीज आहे ना त्याच्यातले शक्यतो एवढंच मेन आहे. तर मग या लक्षात ठेवा फक्त काय काय कामाचे आहे. आता त्यानंतर मग आता ऑन क्लिक प्रॉपर्टीज दाखवली तुम्हाला. आता एडिट टेक्स्टच्या पण प्रॉपर्टीज दाखवून देतो पहिले मी. एडिट टेक्स्ट म्हणजे काय का ज्याच्यात आपण काही पण टाकू शकतो असं बॉक्स राहतो टेक्स्ट. 2 मिनिटं. तर मग एडिट टेक्स्ट म्हणजे काय का असं बॉक्स ज्याच्यात आपण काही पण टाईप करू शकतो म्हणजे असं. तर मग एडिट टेक्स्टला काय काय प्रॉपर्टीज असतात का त्याला सुद्धा आपल्याला हे बघा हे जे दाखवतोय ते दाखवायला हिंट प्रॉपर्टी दिलेली आहे. हा जो ब्लॅक सर या कलर प्रॉपर्टीज ग्रुपवर टाकशाल का? तुम्हाला ना एखादं डॉक्युमेंट देईल PDF देईल मी तुम्हाला नेटवरून काढून. ओके चालेल. मग त्यानंतर मग दुसरं काय असतं का इथं मार्जिनची प्रॉपर्टी तुम्हाला माहिती आहे, हाईट आणि विड्थ पण माहिती आहे आणि आयडी पण माहिती. मग आता ही जी टेक्स्ट कलर प्रॉपर्टी आहे ही टेक्स्ट कलर प्रॉपर्टी कशाला राहते? आपण हे बघा इथं टाईप करतोय काही पण तर कोणत्या कलर मध्ये येतं? ब्लॅक. तर मग टेक्स्ट कलर प्रॉपर्टी त्यासाठी असते. आता समजा मी इथं जर रेड कलर केला आणि मग कोड रन केला ना तर बघा आता रेड कलरचं टेक्स्ट दिली. आता बघा मी काही पण टाईप करेल ना या बॉक्स मध्ये ते लाल अक्षरात येईल. आलं का? हो सर. हो. मग त्यानंतर मग एडिट टेक्स्टच्या प्रॉपर्टीज काय आल्या ना मग दुसरी प्रॉपर्टी एक राहते की टेक्स्ट नावाची सुद्धा प्रॉपर्टी देता येते. इथं बघा हा जो टेक्स्ट व्ह्यू म्हणजे याच्यात फक्त टेक्स्ट दिसतं. इथं कशी टेक्स्ट नावाची प्रॉपर्टी दिलेली आहे. तसं तुम्हाला या बॉक्स मध्ये पहिल्यापासून जर काही आणून ठेवायचं आहे ना तर ते सुद्धा करता येतं. हे बघा आता टेक्स्ट माय आयडी इज असं आणायचंय समजा तुम्हाला पहिल्यापासूनच तर ते सुद्धा येईल बघा. हे बघा हो आलं सर. पहिलेच येऊन आलं. तर मग त्यानंतर मग हा जो आहे हा तर आपला काय म्हणतात टेक्स्ट व्ह्यू आहे. याच्यात काय आहे? हे बघ ही आयडी तर आहेच, ही पण माहिती तुम्हाला, ही पण माहिती आहे. टेक्स्ट साईज नावाची प्रॉपर्टी राहते ती इकडे सुद्धा देते ती आपल्याला, ज्याच्यावरून काही नाही फक्त टेक्स्टची साईज ठरती. मग त्यानंतर आता अजून मग टेक्स्ट कलर नावाची एक प्रॉपर्टी असते इकडे पण. आता लॉग इनचा कलर समजा आपल्याला बदलायचं इथं लॉग इन फॉर्म नावाचा टेक्स्ट कलर समजा आपण दिला
येलो कलर दिला टेक्स्टला. झालं का बघा इथे येलो. हो. त्यानंतर मग टेक्स्ट स्टाईल नावाची एक प्रॉपर्टी असते. बोल्ड, इटॅलिक आणि नॉर्मल. आता बोल्ड जर समजा दिली ना तर बघा बोल्ड झालं बघा. आणि आता ह्या ज्या प्रॉपर्टीज असतात ना मग याच्यासोबत अजून प्रॉपर्टीज असते. आता पॅडिंग नावाची प्रॉपर्टी सांगितली होती बघा. मार्जिन प्रॉपर्टी काय करते का बाहेरून जागा सोडते आपण जी साईज होती. पॅडिंग काय करते, पॅडिंग मध्ये पण प्रकार आहे, लेफ्ट राईट टॉप बॉटम नॉर्मल पॅडिंग पण आहे. त्याच्यात आपण काय तसंच दिलं ना 20 DP समजा, ते आतून आतल्या साईडने तेवढी जागा सुटल्या जाते. समजलं का? हे बघा आतल्या साईडने जागा सुटल्या गेली बाहेरच्या जागी. दिसलं का? हो. आता समजा हे फक्त लेफ्ट केलं तर लेफ्ट साईडने जागा सुटेल फक्त. समजलं का? हो. एखाद्या नसेल समजलं सांगा. आणि असं म्हणजे घाबरू नका की नाही आलं तर काही होईल का नाही. असं तुम्हाला शिकायचं आहे ना मग तुम्ही विचारलं पाहिजे जर समजा एखाद्याला जमत नाही. मग त्यानंतर अजून मग आता मग तुम्हाला ती लॉग इन बटन कसं घ्यायचं दुसऱ्या पद्धतीने ते दाखवतो तिकडं. आता हे बघा पहिले काय केलं होतं आपण, लॉग इन आणलं बरोबर की नाही. पण मग आता तिकडून आपण ती लॉग इन प्रॉपर्टीज काढून टाकलेली आहे. मग त्याच्यामुळे इथं बघा लिहून येतं मेथड लॉग इन इज नेव्हर युज्ड. आता आपल्याला समजा ती इकडून बनवायची असेल डायरेक्ट तर मग काय करावं लागतं, सगळ्यात पहिले बटनचा ऑब्जेक्ट घ्यायचा. ऑब्जेक्ट कसं घ्यायचं माहिती आहे तुम्हाला, जावा शिकवली तुम्हाला तर ऑब्जेक्ट कसं बनवतं सांगितलेलं आहे का? हॅलो, हो सर, न्यू कीवर्ड असाइन करू. तर मग इथं ऑब्जेक्ट तसंच बनवता पण मग काही काही जागेवर वेगळ्या पद्धतीने बनवतो. मी दाखवतो तुम्हाला. पहिले फक्त डिक्लेअर करायचं बटन LGN नावाने केलं समजा आपण. आता काय करायचं LGN इक्वल टू असे ब्रॅकेट घ्यायचे, त्याच्यात बटन नाव टाकायचं आणि इकडे पुढे लिहायचं फाइंड. फाइंड टाकलं का हे बघा हे असं नाव येतं फाइंड व्ह्यू बाय ID. तर मग काय करायचं एंटर दाबायचं. मग काय करायचं आर लिहायचा मोठा, मग डॉट द्यायचा, मग छोटा आय आणि डी, स्मॉल लेटर मध्ये ID R.ID. इकडे बटनचं नाव काय दिलेलं होतं आपण ID मध्ये लॉग इन नाव दिलेलं होतं बघा तिकडं. हो. XML मध्ये इथं बघा दिसलं का? हो. मग असं दिलं ना तर मग काय करायचं पुढं त्याचं नाव द्यायचं मग BTN लॉग इन. आता समजा तुम्हाला कशी मेथड डिफाईन करायची याची ऑन क्लिक वाली, तर मग लॉग इन बिगिन नाव नाही लागणार त्या मेथडला. तुम्हाला डायरेक्ट इथल्या इथंच डिफाईन करता येईल एक इनर मेथड टाईप, इनर क्लास टाईप. हे बघा LGN डॉट सेट ऑन क्लिक लिस्नर दिसला का? एक नंबरलाच येतं बघा. LGN ऑब्जेक्ट टाकलं तर डॉट सेट टाकलं तरी सेट ऑन क्लिक लिस्नर एक नंबरला येईल. मग काय करायचं स्मॉल व्ही घ्यायचा, मग एक डॅश घ्यायचा आणि ही कोणती ग्रेटर दॅनची स्मॉलर दॅनची साईन, असा एरो टाईप ही साईन घ्यायची
आणि मग काय करायचं, 2 कर्ली ब्रेसेस द्यायच्या. हे बघा इथं मध्ये छोटस फंक्शन तयार झालं बघा, दिसलं का? हो. आता इथंच समजा परत तो टोस्टचा कोड काय होता सांगाल का मला कोणी? पहिलं आर्ग्युमेंट काय सांगितलं होतं मी त्याला? टोस्ट डॉट मेक टेस्ट मग त्यानंतर पहिल्यांदा काय होतं? context main activity मेन ऍक्टिव्हिटी डॉट धिस. this त्यानंतर आपल्याला काय लिहायचं ते, मग तिथे आपण Login login successfully. successfully लिहू. आणि तिसरा काय? तिसरा काय द्यायचा होता? टोस्ट लेंथ. toast length टोस्ट डॉट long length लेंथ लॉग. शेवटी शो. आता हे रन केल्यावर बघा तेव्हा जसं काम करत होतं तसंच काम करत. हे बघा आलं का तसंच? आता हे बघा बटन दाबल्यावर बरोबर तसंच लिहून येईल बघा, आलं का नाही? हो आलं. आता तुम्हाला कोणतं सोपं वाटलं ते तिकडून फंक्शनचं नाव द्यायचं, ते वालं का हे वालं? पहिले वाला आता पहिलं वालं सोपं आहे, पण मग याचा वापर तुम्हाला सांगतो. आता आपल्या इथे एकच बटन आहे बरोबर की नाही? हो आणि तू काय करशील मग दर बटन समजा 5 बटन असले एका पेजवर एका ऍक्टिव्हिटी मध्ये, तर मग हा. तुला 5 फंक्शन लिहावं लागतील का नाही त्याच्यासाठी वेगवेगळे? हा तर इथंच नाही करावं लागणार जर असं वापरलं तर. तुला काय करावं लागेल, फक्त बटनचं नाव डॉट सेट ऑन क्लिक याच्याच खाली लगेच हे बघ आपण अजून ऑन क्रिएट नावाच्या फंक्शन मध्येच आहे. त्याच्या आत आपण दुसरं इंटरनल फंक्शन लिहिलं एक इनर क्लास वापरून. मी तर दुसरं बटन असलं तिथलं इथं तुला लगेच लिहिता येईल. मग तुझा कोड वाचतो की नाही भरपूर, हा आणि तुला नंतर तुझा कोड समजायला सुद्धा सोपं जाईल की नाही कोणत्या बटनला काय लावलेलं आहे आपण. नाही तर मग तुला तिकडे जाऊन बघावं लागेल का हे बटन आहे मग याला हे फंक्शन आहे, मग इथं येऊन मग कळेल का हे फंक्शन हे काम करतं. तशा प्रॉब्लेमचं असं जर केलं ना तुम्ही ते यायच्या नाही. त्याच्यानंतर मग आता इथं आपण कसं आहे बघा, जे बटन आहे त्याच्या आतलं आपण काय केलं, बटनचं ऑब्जेक्ट घेतलं ती हे बघा इनिशियलाइज कसं केलं कळलं तुम्हाला? पहिले काय करायचं बटन, मग त्यानंतर फाइंड व्ह्यू बाय आयडी आणि आर डॉट आयडी डॉट तिकडं जो आयडी दिलेला आहे तो समजतंय का? हो हो मग त्यानंतर मग आपण मग समजा आता आपल्याला लॉग इन फॉर्म कसं काम करतो, आयडी आणि पासवर्ड चेक करतो का नाही, बरोबर का नाही? हो. तर समजा आपल्याला चेक करायचं आता आयडी आणि पासवर्ड काय, तर मग काय करायचं, आपण काय काय वापरलेलं आहे ते आयडी आणि पासवर्ड टाईप करून घेण्यासाठी युजर कडून? एडिट टेक्स्ट. Text view. तर मग एडिट टेक्स्टचा ऑब्जेक्ट घ्यायचा. आता मग ईडीटी USER आणि ईडीटी PASS इथं काही पण नाव घेऊ शकतो आपण, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. मग हे बटन कसं हे केलं तसंच इथं एडिट टेक्स्टला पण हे करायचं. हे बघा इक्वल टू, आता इथं बटन घेतलेले ना वरती तेव्हा बटन डिफाईन करत होतो, आता आपण एडिट टेक्स्ट करतोय म्हणून एडिट टेक्स्ट लिहायचं इथं ब्रॅकेट मध्ये. मग त्यानंतर परत फाइंड व्ह्यू बाय आयडी
त्यानंतर परत r.id.et युजर, इकडे तो आयडी दिलेला होता बघा आपण. दिसला का ईटी युजर बघा, आणि इथे ईटी पास दिलेला आहे. मग आता ईटी युजर लिहिलं तर मग आता एडिट टेक्स्ट आपल्याकडं इन्स्टन्स आलेला आहे. आता समजा जो पासवर्ड आला आहे त्याचं पण असंच करायचं. ईडीटी पास इक्वल टू फाइंड व्यू माय आयडी r.id.et पास आणि मग सेमीकोलन द्यायचा. आता हे झालं. आता तुम्हाला काय शिकायचंय का? आता तुम्ही तिकडे जे टाईप करताय ते आपल्याला इकडे जावा मध्ये ओढता आलं पाहिजे, बरोबर का नाही? चेक करायसाठी बरोबर आहे की नाही आयडी आणि पासवर्ड, बरोबर का नाही? हो. मग आता काय करायचं की ते करायचं काय करायचं. आता इथं तर आपण हे दोन्ही केलेलं आहे. आता इथं ग्लोबल मेंबर डिक्लेअर करता येतात, म्हणजे पूर्ण प्रोग्राम मध्ये तुम्हाला हे व्हॅलिड राहील. इथलं हे समजा जर पब्लिक केलं तुम्ही तर मग पब्लिक बटन करायचं शक्यता, जेणेकरून ते सगळीकडे वापरता येईल. तुम्हाला पब्लिक, प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड शिकवलेलं असेल ना? हो सर. हो. हो शिकवलं. हो शिकवलं. मग त्यानंतर मग काय करायचं, काही तर बघा आता तुम्हाला त्याच्यात जे लिहिलेलं आहे ना ते इकडे घ्यायचंय. तर 2 स्ट्रिंग तयार करून घ्यायच्या. एक युजर आयडी नावाची आणि दुसरी PASWORD पासवर्ड नावाची. काय करायचं, आता तुम्हाला हे जे 2 व्हेरिएबल्स आहे ना, युजर आयडी पासवर्ड, त्याच्यात तिकडे जे लिहिलेलं राहील ना ते ओढायचंय तुम्हाला. तर हे आपण याच्या आत का बरं घेतोय ऑन क्लिकच्या? कारण ते बटन दाबल्यावर आपल्याला चेक करायचंय का नाही का युजर बरोबर हाच आहे का दुसरा आहे. मग त्याचे युजर आयडी पासवर्ड तेव्हा चेक करायचं, त्याच्यामुळे इथं आत घेतोय आपण. मग काय करायचं, फक्त युजर आयडी इक्वल टू, आता युजर आयडी घ्यायचा आहे तर ईडीटी युजर नावाचा ऑब्जेक्ट आहे त्याचा. तर ईडीटी युजर डॉट गेट टेक्स्ट नावाची मेथड आहे बघा, दिसली का? गेट टेक्स्ट. तर गेट टेक्स्ट म्हणजे काय, तिकडे जे लिहिलेलं राहील ना ते गेट करायचं आपल्याला, म्हणजे इकडं आणायचं. मग ती कॉल केली का त्याच्या पुढे काय करायचं, डॉट टू स्ट्रिंग वाली मेथड माहिती की तुम्हाला शिकवली ती? नाही सर. टू स्ट्रिंग म्हणजे काय, स्ट्रिंग म्हणजे माहिती तुम्हाला? हो. तर मग हे काय करतं, समजा जर दुसऱ्या कोणत्या पण फॉर्मॅट मध्ये असलं ना, जर टू स्ट्रिंग नावाची मेथड आपण त्याच्या पुढे जर लावली ना तर त्याला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करून टाकतं ते. तर मग पुढे टू स्ट्रिंग लावून द्यायचं आणि सेमीकोलन द्यायचं. आता तुमचा जो युजर आयडी आहे ना तो आला आपल्या जवळ. आता तुम्हाला दाखवू का मी तो युजर आयडी कसा आलेला आहे? आता तुम्ही जिकडे त्याचे टाईप करशाल ना, आपण ते टोस्ट मध्ये हे करू पाहू. हे बघा युजर आयडी, आता इथं ते डिस्प्ले केलं जाईल. तिकडून जे टाईप करू आपण ते बटन दाबल्यावर. आता हे बघा,
आपण फक्त युजर आयडीचे त्याला हे लावलेलं आहे. समजा आता मी तर जयेश टाकलं आणि आता लॉग इन बटन दाबलं तर इथं बघा जयेश नाव येतं बघा, दिसलं का? हो. तर मग आपण काय केलं का इथं जे टाईप केलं ना आपण ते तिकडे जावा मध्ये ओढलं आणि मग त्या मेथड मध्ये पास करून दाखवून दिलं. तसंच आपल्याला पासवर्ड सुद्धा ओढायचा आहे. आता इथे लॉग इन सक्सेसफुली दाखवायचं आहे आपल्याला नंतर सुद्धा. आता पासवर्ड कसा ओढायचा कोणतर सांगत मला आता वरचं वाला पाहून. पासवर्ड इक्वल टू पासवर्ड इक्वल टू आता वर एडिट युजर. एडिट युजर. नाही एडिटिंग पासवर्ड वाल्या पास. साठी काय घेतलेलं आहे आपण? एडिट पासवर्ड. एडिट पास. हा तर ईडीटी पास डॉट ईडीटी पास गेट टेक्स्ट. गेट टेक्स्ट गेट टेक्स्ट डॉट टू स्ट्रिंग. टू स्ट्रिंग आणि सेमिकोलन. आता या युजर आयडी मध्ये तिकडे टाईप करेल तो आयडी येईल आणि पासवर्ड मध्ये तिकडे टाईप करू आपण तो पासवर्ड येईल. ईमेल्स तर वापरता येतं ना तुम्हाला? ईमेल्स वापरता येतं ना सगळ्यांना? हो. काय सर? काय सर? ईमेल्स काय सर? अरे हो ईमेल्स सर. हो सर. इफेल्स. हा येतं ना सी मध्ये पण शिकला असं. हो येतं. हो येतो सर. हो. तर मग पहिले घ्यायचं इफ. आपल्याला चेक करायचं आहे ना पासवर्ड बरोबर आहे की नाही. इफ मध्ये काय करायचं आता तुम्हाला ईमेल्स मध्ये इक्वल टू ने चेक करायचे बघा तुम्ही. कंडिशन. हो कंडिशन राहते. हा मग तशी कंडिशन टाकायची. आता पहिली टाकायची युजर आयडी जो आपण तिकडून घेतलेला आहे तो इक्वल टू आता समजा तुमचं इथं ऑथेंटिकेशन साठी राहू देतो मी तो युजर आयडी समजा राहू देतो तो आदित्य नाव राहू देतो इथं. पासवर्ड राहू देतो आदित्य 1 2 3. आता दोन्ही सारखं झालं पाहिजे त्याच्यामुळे आपण कंडिशन कोणती लावू? अँड वाली लावू का ऑर वाली लावू? मग अँड पासवर्ड इक्वल टू आदित्य 1 2 3. तर असं असलं तर मग लॉग इन सक्सेसफुली असं मेसेज दाखवायचा आहे आपल्याला. बघा इफ ते आत घेतले ते. आणि समजा जर नसलं असं तर एल्स घ्यायचा. एल्स ते कर्ली ब्रेसेस आणि त्याच्यात असाच टोच घ्यायचा. फक्त तिथं काय लिहायचंय आपल्याला लॉग इन सक्सेसफुल टाकायचं. इनव्हॅलिड. इनव्हॅलिड युजर आयडी नाही तर पासवर्ड म्हणजे इनव्हॅलिड क्रेडेन्शियल्स टाकू आपण. इनव्हॅलिड क्रेडेन्शियल्स. मग त्यानंतर मग
इनव्हॅलिड क्रेडेन्शियल टाकलं का मग आता काय करायचं. आता बघा जर आदित्य पासवर्ड आयडी टाकला आणि आदित्य 123 पासवर्ड टाकला तरच लॉग इन सक्सेसफुली दाखवत, नाही तर इनव्हॅलिड क्रेडेन्शियल दाखवत. आता बघा आपण रन करून बघू. हे बघा आता इथं काय टाकायचं आपल्याला, आदित्य, आणि पासवर्ड काय टाकायचा आहे, आदित्य 123. आदित्य 123. आदित्य 123. आता लॉग इन दाबलं समजा तुम्ही, 2 मिनिटं बरं का. आदित्य 123 आदित्य, इथं आपण इक्वल्स मेथड वापरून बघू. इक्वल्स नावाची मेथड शिकवली का तुम्हाला का नाही अजून? हो सर शिकवतो. इक्वल्स म्हणजे काय, इक्वल टू टाईपच आहे, फक्त स्ट्रिंग इक्वल आहे चेक करायला वापरता. तर आपण ती मेथड वापरू. इथं काय करू, युजर आयडी डॉट इक्वल्स आणि हे जे आहे ना ते ब्रॅकेट मध्ये घेऊन टाकू इक्वल्स. पासवर्ड डॉट पण इक्वल्स. पण सर ते आता आलं का नाही? तिथे वॉर्निंग दाखवत होतं ते कधी कधी काही काही जागेवर काम करतं डबल इक्वल टू दिल्यावर स्ट्रिंग करताना. पण मग समजा तुम्ही जर दुसरं काही वापरताय ना नंबर आणि ते, तर मग तिथं प्रॉब्लेम नाही येत. पण मग स्ट्रिंगच्या टाइमला प्रॉब्लेम येतील. जेव्हा ते एडिट टेक्स्ट मधून येतं ना तेव्हा स्ट्रिंग मध्येच येत. तुम्ही जरी नंबर टाकला ना तिकडे तो पण स्ट्रिंग मधून येतो. ओके. आणि वाटलंच तर मग इथं आपण पुढे ट्रिम नावाची मेथड लावून देऊ. ट्रिम नावाची मेथड काय काम करते माहिती का तुम्हाला? हॅलो, नाही सर. हो सर. तर ट्रिम नावाची मेथड काय करते, समजा तुम्ही पासवर्ड टाईप केला नाही तर मग युजर नेम टाईप केला, चुकून तुमच्याकडून पुढे स्पेस सुटला ना, तो स्पेस राहतो ना ते कट करून टाकते, एम्प्टी स्पेसेस ते. म्हणून आपण फक्त सिक्युरिटी म्हणून ट्रिम नावाची मेथड लावू. तर इथं टाकायचं आपल्याला आदित्य. पासवर्ड टाकायचा आहे आदित्य 123. आता बघा आलं लॉग इन सक्सेसफुली. हो आलं. तिथं आपण डबल इक्वल टू वापरलं म्हणून वॉर्निंग देत होतं. काही काही व्हर्जन मध्ये करतं काम, काही काही मध्ये नाही करत डबल इक्वल टू. मग त्यानंतर आजचं कळलं केवढं तुम्हाला. आता मग हो. आता एवढं तर कळलं ना. आता समजा का तुम्हाला काय करायचंय, आता इथं लॉग इन सक्सेसफुल दाखवतोय ना आपण, हे लॉग इन फॉर्म जे दिसतंय ना वरती, हे दिसतंय ना. हो दिसतंय. मग याच्याच जागी सक्सेसफुल आणि रॉंग इनव्हॅलिड क्रेडेन्शियल्स समजा असं आणि तुम्हाला हा असं टोस्ट आहे ना हा दाखवायचा नाही. तर मग त्याला काय, कोणकोणत्या प्रॉपर्टीज सांगितल्या होत्या मी, जर
टेक्स्ट सेट करायचा असेल तर कोणती प्रॉपर्टी असते? लक्षात येईल सगळ्यांना टेक्स्ट सेट करायला कोणती प्रॉपर्टी होती? टेक्स्ट व्ह्यू. नाही प्रॉपर्टी कोणती होती पण त्या टेक्स्ट व्ह्यू मध्ये आपण दाखवायचो टेक्स्ट. टेक्स्ट. तर मग ती टेक्स्ट प्रॉपर्टी तर कसं गेट टेक्स्ट केलेलं आहे ना आपण, तर सेट टेक्स्ट नावाची पण प्रॉपर्टी आहे. तर आपण काय करू आता बघा, इथं या लॉग इन फॉर्मला इथं टेक्स्ट केलेलं लॉग इन फॉर्म नावाचं पहिल्यापासूनच. आता इथं लॉग इन सक्सेसफुल आणि इनव्हॅलिड क्रेडेन्शियल्स हे आपल्याला इकडं दाखवायचं असं ना, काय करावं लागेल आपल्याला फक्त काही तर यायचं, त्याचा पण एक ऑब्जेक्ट बनवायचा, तो टेक्स्ट व्ह्यू आहे. तर मग टेक्स्ट व्ह्यू टीव्ही सर तुमची स्क्रीन खूप ब्लर झाली. फॉर्म नावाचं घेऊ. झाली क्लिअर आता? नाही सर. नो सर. आता नो. आता झाली का? नो सर. नो सर. रेंज प्रॉब्लेम. स्क्रीन आहे ना ब्लर दिसतंय. आता नो सर. थोडीफार दिसते आता चांगली. थोडीफार क्लिअर दिसते सर. हो सर. दिसते आता दिसते. सर दिसते आता. दिसली का आता? हो दिसते. हो. मग इथं टीव्ही फॉर्म नावाचा घेतला ना आपण, टीव्ही का टेक्स्ट व्ह्यू का बरं घेतला? तिकडे आपण टेक्स्ट व्ह्यू डिफाईन केलेलं आहे बघा. टेक्स्ट व्ह्यू म्हणजे त्याच्यात फक्त दिसतं, एडिट नाही करता येत आपल्याला दाबून त्याच्यावर. त्याला पण यांच्या इनिशियलाइज करायचं. टीव्ही फॉर्म त्याला आयडी दिलेला आहे तिकडून, काही आपण बघू पहिले. TXT लॉग इन नावाचा आयडी बघा त्याचा. तर मग टीव्ही फॉर्म इक्वल टू, आता इथं काय वापरतोय आपण? टेक्स्ट व्ह्यू वापरतो ना, तर मग टेक्स्ट व्ह्यू लिहायचं इथं ब्रॅकेट मध्ये आणि पुढं फाइंड व्ह्यू बाय आयडी. सर खूप ब्लर दिसतंय. त्याच्यात ब्लर झालं सर परत. परत ब्लर. 2 मिनिटं. दिसतंय बरोबर आता? नाही दिसत आहे. सर जरा जास्तच ब्लर दिसतंय. 2 मिनिटं. दिसतंय बरोबर आता? हो. हो सर. हो सर. आता दिसतंय. आता काय करायचं? इथं आयडी टाकायचं परत त्याचा r.id डॉट टी TXT लॉग इन नावाचं येईल इथं. टेक्स्ट व्ह्यू होता तो, तिकडे आपण आयडी दिला होता तसं. मग आता झालं ना, आता आपल्याला सेट टेक्स्ट करायचं. आता काय करायचं? फक्त टीव्ही फॉर्म डॉट सेट टेक्स्ट मेथड आली बघा. तिथं काय करायचं? डबल कोट मध्ये लिहायचं आपल्याला काय तिथं डिस्प्ले करायचं ते. आता समजा लॉग इन
लॉग इन सक्सेसफुल समजा. आणि खाली काय दाखवायचं इनव्हॅलिड क्रेडेन्शियल्स. आता तिथलं टेक्स्ट बदलत जाईल आपण जर पासवर्ड चुकीचं टाकलं तर आणि बरोबर टाकलं तरी. आता समजा आपण आदित्यच्या जागी काही पण टाकून दिला असंच. रिस्टार्ट करतो 2 मिनिट. बटन गायब झाले मोबाईल खालचे. आता समजा आपण टाकलं काही पण ज्याने करून रॉंग येईल पासवर्ड ते. दोन मिनिटावर का एम्युलेटर रिस्टार्ट करतो मी. ते बटन येत नाही बरोबर त्याचे. तेव्हाच तर आपण अटेंडन्स घेऊन टाकू. आज 20 तारीख आहे ना. हो. हर्षदा साळवे, प्रेझेंट. शबनम पठाण, अब्सेंट. होती सर ती होती ती. होती का. हा होती. प्रतीक गुल सर, प्रेझेंट सर. आकांक्षा शेळके, प्रेझेंट सर. अनुराधा गीते, प्रेझेंट. शिंदे निकिता वाल्मिक, शिंदे निकिता, आहे सर ती.
आहे का? मोबाईल बाजूला ठेवून बसलेले राहतं वाटतं काही काही मुलं. मग त्यानंतर विकी बायकर, प्रेझेंट सर. संकेत सोमवंशी, प्रेझेंट सर. त्यानंतर जाधव श्रेयस पोपट, प्रेझेंट. साक्षी राजेंद्र कारले, प्रेझेंट सर. साईश धीवर, प्रेझेंट. प्रेझेंट आहे ना? हो प्रेझेंट मी. त्यानंतर मग राठोड दिवे अनिल, प्रेझेंट सर. फतांगरे धनश्री चंद्रकांत, प्रेझेंट सर. दराडे ऋतुजा उद्धव, प्रेझेंट सर. शुभम नानासराव नानासराव Present, sir. पाटील. प्रेझेंट सर. मग त्यानंतर मग समर्थ जनार्दन गाडवे, प्रेझेंट सर. ऐश्वर्या गोरडे, प्रेझेंट सर. प्रज्ञा संतोष काले, प्रेझेंट. ऋतुजा जाधव, ऋतुजा जाधव, आहे सर वाट. हो आहे पण प्रेझेंट आहे. अंजली जाधव, अंजली जाधव, होती मगाशी होते आता नाही. साबा समीर शेख, प्रेझेंट सर. सायदा सय्यद, प्रेझेंट सर. वैष्णवी संजय दिघे, प्रेझेंट सर. सलोनी संतोष पारखे, सलोनी संतोष पारखे आहे का? नाही होती सर पण ती.
प्रथमेश वाडेकर, प्रेझेंट सर. आदित्य प्रदीप सनोज नाही. शंकर. आहे का? नाही. नाही का? वैभव खिल्लारी, प्रेझेंट. प्रियंका शिरसाट, प्रेझेंट सर. 2 मिनिटं चालू करतो मी, नाही तर मोबाईलवर दाखवून देतो. दिसती मोबाईलची स्क्रीन? हो दिसते. हा, दिसते. हे बघा, आता समजा मी आयडी चुकीचा टाकला, पासवर्ड पण चुकीचा टाकला, तर बघा इनव्हॅलिड क्रेडेन्शियल. हो आलंय. आता हो समजा आलं याच्यात सर. आदित्य आणि आदित्य 1 2 3 टाकला आपण. आलं लॉग इन सक्सेस. हो. हो. मग कळलं ना? मग आजसाठी एवढंच होतं बरं का. मग आता उद्या तुम्हाला आज फॉर्म रिलेटिव्ह लेआउटने कसं बनवायचं ते शिकवेल. सर, वन क्वेश्चन आहे. विचार ना. सर, ते युजर आयडी आणि पासवर्ड आहे ना, तो भरायचे राहते. मग रजिस्ट्रेशन फॉर्म लॉग इन म्हणजे ते विचारायचं होतं, कसं काय होतं? हे बघ, तू प्रेझेंट नव्हती का एवढं वेळ? होते ना सर. हे बघ, आपण पहिले काय केलं, इथं हा एक हे घेतलेला आहे, इथं 2 आपल्याकडून युजर आयडी पासवर्ड घ्यायसाठी टेक्स्ट घेतलेले, इथे एडिट टेक्स्ट घेतलेले 2 आणि लॉग इन बटन आहे, बरोबर की नाही? एवढंच कळलं ना? ते कळालं सर. मग त्यानंतर आपण काय केलं, दर गोष्टीला आयडी दिलेला आहे बघ. बटनला बीटीएन लॉग इन आयडी आहे, इथं ईटी पास आयडी आहे. मग याच्यासाठी पण बघ ईटी युजर आयडी आहे, आणि इथं टीएक्सटी लॉग इन नावाचा आयडी बघ, दिसला का? हो. मग आपण काय केलं, जे वापरायचं आहे ना, पहिले बटन वापरायचं होतं, एक बटनचं ऑब्जेक्ट बनवलं, ऑब्जेक्टचं नाव काही पण देऊ शकतो आपण. एडिट टेक्स्टचे 2 ऑब्जेक्ट बनवून त्याचं पण नाव काही पण देऊ शकतो आपण. टेक्स्ट व्ह्यूचं एक ऑब्जेक्ट बनवलं, तिथं वरती सक्सेसफुल दाखवायला त्याचं पण नाव काही पण देऊ शकतो आपण. मग काय केलं, इनिशियलाइज केले बघ ते ऑब्जेक्ट. म्हणजे इथला हा जो ऑब्जेक्ट आहे हा, आणि तिकडे जे बटनला जो आयडी दिलेला आहे ना आपण, त्याच्या मदतीने काय केलं आपण, जावा फाईल आणि XML फाईलला ना एकमेकाशी जोडून दिलं त्या गोष्टींना. म्हणजे एलजीएन ऑब्जेक्टला
ते बटन लॉग इन आहे ना ते जोडून दिलं. एडिट युजरला एडिट युजर नावाचा जो एडिट टेक्स्ट वाला बॉक्स आहे ना तो जोडून दिला. अशा सगळ्या गोष्टी जोडल्या. LGN नावाचं बटन आहे त्याला डॉट सेट ऑन क्लिक लिस्नर नावाची एक हे दिली. सेट ऑन क्लिक लिस्नर म्हणजे त्या बटन दाबल्यावर काय होईल ते आपल्याला याच्यात लिहायचं राहतं. मग व्ही छोटा व्ही मग असं डॅश आणि मग ग्रेटर दॅन वाली साईन आणि मग असे दोन हे दिले काय म्हणतात आपले कर्ली ब्रेसेस त्याच्या आत. आणि मग त्याच्या आत एंटर देऊ जागा बनवली मी थोडी आणि मग त्याच्यात मग स्ट्रिंग युजर आयडी पासवर्ड ह्या रिकाम्या स्ट्रिंग घेतल्या. मग ईडीटी युजर आणि ईडीटी पास ते दोन ऑब्जेक्ट आहेत त्याच्यातून गेट टेक्स्ट आणि डॉट टू स्ट्रिंग करून ना काय केलं तिकडे जे आपण टाईप करतो ना ते याच्यात घेतलं. आणि मग इथं काय केलं आपण जे टाईप केलेलं आहे म्हणजे ते हे इक्वल आहे का कशाला आदित्य नावाला आणि पासवर्ड जो आपण टाईप केला तो इक्वल आहे का आदित्य 1 2 3 ला. जर असेल तर मग लॉग इन सक्सेसफुल दिसेल आपल्याला तिथं सेट टेक्स्ट आपण त्या वरच्या बॉक्सला सेट टेक्स्ट केलं म्हणजे त्याचं टेक्स्ट आपण सेट करतोय. तर मग समजा जर बरोबर असलं ना तर मग इथं इफच्या आत येईल आणि तिथं लॉग इन सक्सेसफुल दिसेल. आणि समजा जर चुकीचं असलं इथलं टाकलेलं आपण म्हणजे आदित्यच्या जागी दुसरं काही इथं टाकलं तर मग इल्स मध्ये जाईल आणि इनव्हॅलिड क्रेडेन्शियल दिसेल. समजलं का? मला समजलं. तर मग फक्त विचारायचं होतं की आदित्यच्या ऐवजी जर धनश्री माझं नेम टाकलं मी तरी पण ते रन होईल का मग तिथे तसं विचारायचं होतं सर. हे बघ कुठं म्हणते तू मोबाईलवर जेव्हा आपण हे करताना टाकतो तेव्हा ह्या हो जागेवर सर म्हण. जेव्हा ऍप बिल्ड झालेलं आणि ते परफेक्ट झालेले तेव्हा लॉग इन करून आपण तेव्हा सर म्हणते. तेव्हा मग तुझं नाव आदित्य नाही ना आपण काय चेक करतोय आपण टाकलेली गोष्ट टाकलेलं युजर आयडी आदित्य आहे का आणि पासवर्ड आदित्य 1 2 3 आहे का. त्याच्या व्यतिरिक्त तू काही पण टाकलं ना तर नॉट सक्सेसफुल लिहून येईल. पण समजा जर तू नाही सर, तिचं म्हणणं कसं आहे की नाही का, जर सपोज आता आदित्य हे सोडून जर असं काही टाकलं की आपलं वेगवेगळे नाव टाकले तर व्हायला पाहिजे. हा मग तू इथं नाव बदललं धनश्री नाव केलं आणि मग तिकडं पण धनश्री टाकलं तर मग लॉग इन सक्सेसफुल येऊन जाईल. पण सर प्रत्येक वेळेस मग तिथे नाव बदलावं लागेल. नाही नाही मी तुम्हाला कसं सांगतोय आता आपण फक्त एक्झाम्पल घेतोय का ते बटन ते काम कसं करतं. नंतर आपल्याला मागे डेटाबेस पण लावतोय म्हणजे एक डेटाबेस राहील त्याच्यात मग सगळ्यांची युजर आयडी पासवर्ड स्टोर राहील. समजा जर आपण युजर आयडी पासवर्ड टाकला तो डेटाबेस मध्ये आहे तर मग लॉग इन सक्सेसफुल येईल आणि जर नसला तर मग अनसक्सेसफुल येईल. पण ते हो थोडं अवघड समजलं आहे मग सर. ते नंतर शिकावं लागेल तुम्हाला. पण सुरुवातीला हो काय नाही समजलं पुरतं. सर. समजलं ना? हो सर समजलं लॉग तेच इनच्या आधी विचारायचं साइन इन होतं. करून घ्यावं मग लॉग इन होतं ना. साइन अप ना अरे मी तुम्हाला फक्त हे बघ मी काय करायला लॉग इन पेज बनवून दाखवतो आधी तुम्हाला. साइन अप करावं लागतं नंतर डेटाच होतं ना. नाही नाही मला ते कळालं पण मग आपण काय करतोय सध्या फक्त तुम्हाला मी डिझाईन शिकवायसाठी लॉग इन पेज बनवून दाखवलं. पहिलं कारण काय ओके होतं सर. आपलं डिझाईन कशासाठी करायची आणि दुसरं कारण हो. काय होतं याच्यातल्या गोष्टी आपल्याला जावामध्ये ओढता कसं येतील मग बटन दाबल्यावर काय करता येईल तेवढं फक्त. जेव्हा शेवटी आपण प्रोजेक्ट बनवू ना एखादा तर मग त्याच्यात मी तुम्हाला शिकवेल पहिले साइन अप फॉर्म बनवू मग त्याच्या साइन अप मध्ये जे नाव टाकलेले ज्यांनी ज्यांनी साइन अप करेल त्यांनाच लॉग इन करता येईल. तसं पण करू आपण शेवटी. समजतोय ना? हो सर. हो सर. हो सर. आता आपण काय केलं फक्त तात्पुरतं ईपेल्स मध्ये टाकून दिलं. जर असं असलं तर असं असं नसलं तर असं. पण जेव्हा आपण डेटाबेस कनेक्ट करू मग तेव्हा आपल्याला करता येईल त्या दुसऱ्या गोष्टी सुद्धा. चालेल मग आजसाठी एवढंच होतं का काही अजून काही डाऊट आहे का कोणाला? नाही सर. हा कोड ग्रुपवर टाका ना. आता मी याची ना झिप फाईल टाकत जाईल. तुम्ही ठीक काय आहे करायचं चालेल. ती एक्स्ट्रॅक्ट करायची आणि ओपन एक्स्ट्रॅक्ट करायची आणि इकडं फाईल मध्ये जायचं ओपन दाबायचं आणि जिथे एक्स्ट्रॅक्ट केलेली तिथे जायचं. तिथं तुम्हाला काय असं अँड्रॉइड सारखं लोगो दिसेल त्या फोल्डरच्या जागी आणि त्याच्यावर एकदा सिंगल क्लिक करून ओके दाबलं का ते ओपन होऊन जाईल इकडे तुमच्याकडे. मी लगेच करतो. ठीक आहे चालेल.
मी टाकतो ग्रुपवर, लेफ्ट होऊ शकता तू. हॅलो. हा बोल ना. मला एक विचारायचं होतं, तू VIT ला आहे का VIIT ला आहे? व्हीआयटी ला व्हीआयटी. अच्छा, VIT ला आहे का? ठीक आहे. आणि मग तो माझा जो फ्रेंड होता ना, तो VIIT ला होता. हा म्हणजे एकच काय म्हणतात संस्थेचे हा, कॉलेज होते, पण व्हीआयटी जुनं आहे आणि VIIT नवीन नवं आहे. कॉलेज. हा, मग तो नव्या याच्यात आहे. अशा. ठीक आहे, बाय. बाय.